अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया रव्याचे कुरकुरीत समोसे. समोस्यासाठी लागणारं साहित्य हा बारीक रवा आहे, 2 घेतलेले. हे काळं मीठ घेतलेले, चाट मसाला घेतलाय, हळद घेतली, हे मीठ घेतलंय आपलं खाण्याचं, लाल मिरची पावडर. रवा आहे ना, असं ना, हा बारीक रवा आहे, एकदम बारीक रवा घ्यायचा. त्याच्यात ना कडकडीत 2-3 चमचे तेल ओतून घ्यायचं. हाताला चटका लागल म्हणून ना काही नाही तरी मिक्स करून घ्यायचं. सगळ्या रव्याला ना तेल लागलं पाहिजे. असं ना हाताने चोळून घ्यायचं ते. हा 2 चिमूट सोडा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, हळद टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. कोमट पाणी टाकायचं. हे ना चांगलं मळून घ्यायचं, असं एकजीव झालं पाहिजे ते. हे मळून झालंय. आता ना अर्धा तास याला ना भिजायला असंच ठेवून द्यायचं. म्हणजे ते भिजलं का चांगलं फुललं जाईल, रवा फुलायला मदत होईल. एक झाकण ठेवून द्यायचं. अर्धा तास झालंय, पीठ भिजलंय. मळून घेऊ पुन्हा. मळून झालंय, आता लाटून घ्यायचं. चपाती एवढं पातळ लाटून घ्यायचं. हे ना लाटून झाले, आता कट करून घेऊ. हे लाटून झाले आणि चपाती जेवढी जाड असते ना तेवढंच पातळ लाटलंय मी. आता कट करून घ्यायचे. असं समोस्याच्या आकारासारखं कट करून घ्यायचं. असं त्रिकोणी त्रिकोणी कट करून घ्यायचं. आणि मी तेल तापाय ठेवले एका साईडला. हा साईडचा भाग आहे ना काढून घ्यायचा. एवढं असं पातळ लाटून घेतलंय मी, म्हणजे ते फुलायला ना एकदम मदत होते. जाड लाटलं तर ते फुलणार नाही. सगळं कट करून घेऊ. हे समोसे ना त्याच्यात सोडून घेऊ. एक एक करून सोडून घ्यायचा. आणि कसा मस्त फुगलाय बघा तुम्ही. एकदम असे हे समोसे ना एकदम मस्त टम्म फुगतात. मी ना कढईत फोडणी घेतली. स्लो गॅसवर तळून घ्यायचे, म्हणजे ते चांगले फुगले जातात. आणि हे दोन्ही बाजूनी ना आलटी पलटी करून ना तळून घ्यायचे, म्हणजे कलर छान येतो त्याला दोन्ही बाजूनी. समोसे ना कसे मस्त फुगले ते बघा तुम्ही. असे ना पलटी करायचे, म्हणजे दोन्ही बाजूने ते भाजले जाते. आता ना काढून घेऊ. बघा एकदम मस्त फुगलेत हे समोसे. तळून घेऊ आणि मग प्लेटिंग करून घेऊ. समोसे ना तळून झालेत आणि चांगले फुगलेत ते. आता एक मसाला तयार करायचा. ही लाल मिरची पावडर आहे, थोडेसे मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा आणि हे काळे मीठ टाकायचे. हे ना मिक्स करून घ्यायचं. हा मसाला तयार करून घेतलाय. आता ना हा समोशांना टाकून घ्यायचा. असं चवीला पण समोसे चांगले लागतात हा मसाला टाकला का. असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या समोशांना लागलं पाहिजे. आणि आवाज पण किती छान येतोय बघा. मसाला ना सगळ्या समोशांना लावून घेतला. आता ना प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.